आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती, आपली माणसे. निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये नाझिया इलाही खान यांच्या विरोधात कारवाईची मागणी, मुस्लिम समाजाचे निवेदन. निजामपूर तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील मुस्लिम समाजाचे शांतताप्रिय नागरिक असून अत्यंत वेदना, संताप आणि दुःखाने हे कायदेशीर निवेदन सादर करीत आहोत. नाझिया इलाही खान नावाच्या महिलेने सोशल मीडिया, फेसबुक, यूट्यूब, एक्स, ट्विटर तसेच विविध सार्वजनिक व्यासपीठांवर इस्लाम धर्म, मुस्लिम समाज आणि आमचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या हजरत मोहम्मद यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद, निंदनीय आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. सदर व्यक्तीच्या या कृत्यामुळे आमच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या असून मुस्लिम समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदेशीर तरतुदी आणि गुन्हा. भारतीय न्याय संहिता 2023. सदर कृत्य हे केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून समाजात जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्याचा आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा पूर्वनियोजित कट आहे. या कृत्यामुळे भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा घडलेला स्पष्ट दिसून येतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यात उदाहरणार्थ तहसीन पूनावाला विरुद्ध भारत सरकार व इतर निर्णयात स्पष्ट निर्देश दिले आहेत की जात, धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर समाजात द्वेष पसरवणारी भाषणे, हेट स्पीच करणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ आणि कडक कारवाई केली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सामाजिक सलोखा आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्वाचा भंग करण्याचा अधिकार नाही. संशयित आरोपीचे कृत्य हे सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांचे थेट उल्लंघन आहे. त्यामुळे आमची आपणास नम्र परंतु ठाम विनंती आहे की या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन संशयित आरोपी नाझिया इलाही खान याच्या सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडिओ आणि भाषणांची सखोल चौकशी करावी. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे भारतीय न्याय संहिता 2023 मधील वरील कलमांनुसार तात्काळ प्रथम खबरी अहवाल नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हे निवेदन कोणत्याही वैयक्तिक द्वेषातून नसून देशातील धार्मिक सलोखा, शांतता आणि कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी सादर केले आहे. निजामपूर जैताने मुस्लिम समाजाची मागणी आहे की आरोपी अटक करून कारवाई करण्यात यावी. सोशल मीडिया व सार्वजनिक व्यासपीठावर इस्लाम धर्म, मुस्लिम समाज व हजरत मोहम्मद यांच्या विरोधात सतत चेतवणीखोर वक्तव्य करून धार्मिक भावने समाजात तण निर्माण करणे, दोष निर्माण करणे, कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे प्रयत्न करणाऱ्या आरोपी नाझिया इलाही खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, त्यांना अटक व्हावी यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे. नाझिया खान ही नेहमी मुस्लिम समाजाला टार्गेट करते. मुस्लिम समाजाला मोहम्मद पैगंबरांना टार्गेट करते, कुराणला टार्गेट करते. याच्यावर कुणाच्या वचक राहिलेलं नाही. त्याला असं वाटतं मी महिला असल्यामुळे माझं काय होणार नाही, पण भारतीय कायदा असा आहे, महिला असू द्या का पुरुष असू द्या त्याला शिक्षा होते. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे याचा गुन्हा दाखल होऊन याला त्वरित अटक व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.